हा चेंडू खरं तर लिडिंग एज लागले, चेंडू फॉलो थ्रू मध्ये जाईल का, परंतु नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. एक धाव पूर्ण केली, त्यानंतर मात्र तिथं क्षेत्ररक्षण नसल्यामुळं दुसरी धाव सुद्धा खरं तर कंप्लीट केली. आणि असं वाटत होतं की चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी स्टिअर करण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु लिडिंग एज घेतली बॅटची आणि चेंडू फॉलो थ्रू मध्ये खरं तर उडाला होता, परंतु गोलंदाजाला चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. आणि अर्थातच 2 धावांनी खातं स्वतःचं आणि टीमचं खातं खोललं गेलंय ते दत्ता म्हात्रे सरांच्या मार्फत. जगदीश म्हात्रे सर यावेळेस मला वाटतं त्यांच्या आवडीचा चेंडू दिला आणि त्याला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर, आउट ऑफ द पार. 6 धावांचा हाफ येतोय. उत्तुंग षटकार दत्ता म्हात्रे सर यांच्या बॅटमधून. म्हात्रे सरांचं जर स्ट्रॉंग झोन खरं तर आहे आणि तिथं जर त्याने चेंडू दिला, त्याने आमंत्रण स्वीकारलं आणि चेंडूला दिला भिरकावून, सीमारेषा क्रॉस केले, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांनी धावसंख्या होती ती 8. चेंडू आमच्या व्हॉलंटियर्सना विनंती असेल की आपण एक्स्ट्रा चेंडू अंपायरकडे देऊन ठेवायचे, कारण कोणत्याही क्षणी चेंडूची गरज भासते. कारण इथे मात्र चेंडू मोठमोठे फटके भिरकावले जातात आणि मात्र चेंडू अगदी लिलया पार होत आहेत. 2 चेंडूंमध्ये 8 धावांची एक सनसनाटी सुरुवात ट्रॉफी फायटर नारळबाडीच्या संघाकडनं. अर्थातच दत्ता म्हात्रे सरांच्या बॅटमधून आलेल्या 2 चेंडूत 8 धावा. जगदीश यांच्यावर थोडंसं दडपण असेल, त्यांना एक लाईन अजून लेंथ सापडलेली नाही, चेंडूचा टप्पा व्यवस्थितरित्या पडत नाहीये. यावेळेस थोडीशी दिशा भरकटली चेंडूची आणि अर्थातच अंपायर यांचे दोन्ही हात मात्र फैलावले गेले. एक अतिरिक्त धावसंख्येत ऍड होईल आणि धावसंख्या होती ती 9. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेले, लीगल डिलिव्हरी आणि 9 धावा धावफलकावर जमा झाल्या. जगदीश टू दत्ता म्हात्रे सर. यावेळीचा फुल टॉस, पुन्हा एकदा आमंत्रण स्वीकारलंय आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय. काव कॉर्नरचा जो खेळाडू त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेबाहेर येतोय. पुन्हा एकदा हीच सिक्सर. आज मात्र मी म्हटल्याप्रमाणे सरांचा जो फेवरेट
27 धावसंख्येवर ना 27 28 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय सुधाकर म्हात्रे यांच्या रूपात. पहिल्या षटकामध्ये मात्र सरांकडनं झालेली जी एक षटकारांची आतषबाजी होती, अगदी केवळ 3 चेंडूंमध्ये 27 धावा खरं तर जमवल्या होत्या. तदनंतर गोलंदाजांना सुद्धा चांगलं कमबॅक केलं आणि 27 धावांपर्यंतच त्यांना रोखलं पहिल्या षटकाखेर. दोन्ही बाजूने जर पाहायचं गेलं तर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये थोडंसं पाहायला मिळालं. क्रिकेटमधले जे युद्ध होतं ते आपण पाहिलं. चला पुढचा चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, बॅटला पुन्हा एकदा एज लागले आणि सतीश पाटील यांनी कोणती चूक केली नाही आणि डगआउट मध्ये परतावं लागेल ते प्रशांत यांना. गोल्डन डकचं शिकार झाले तर प्रशांत कोणत्या प्रकारची धाव होत नाही, म्हणजे एक चांगली सुरुवातीनंतर एक पडझड पाहास मिळतं ते इथं ट्रॉफी फायटर नारोल बेडी या टीमकडनं. आणि आता जात आहेत ते गंगाधर म्हात्रे सर, माफ करा गंगाराम म्हात्रे सर. क्रिकेट याला आपण अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ म्हणतो, त्याचाच हे प्रत्यय इथं या मैदानामध्ये पाहायला मिळतं. सुरुवातीची 3 चेंडूंवर मात्र एक प्रहार केला होता आणि 27 धावा कुठून काढल्या होत्या. तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात केली, खरं तर मला दुसऱ्या षटकाचे जे गोलंदाज आहेत त्यांनी अप्रतिम झेल घेतला होता. अगदी डीप लॉंग ऑफच्या दिशेनं तो खरं तर असं वाटत होतं की जणू चेंडू त्यांच्या डोक्याच्या वरून जाऊन 4 धावा मिळतील, परंतु आपलं भाकीत मात्र त्यांनी चुकीचं ठरवलं आणि एक अप्रतिम झेलाद्वारे दत्ता म्हात्रे सरांना मात्र डगआउट मध्ये परतावलं. हॅट्रिकवर आहे ते गोलंदाज. अखूट टप्प्याचा खूपच चेंडू, अंपायर निश्चितच तो वाईट देतील. 2 चांगल्या चेंडू नंतर एक खराब चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या होती ती 29. खूप चांगलं क्रिकेट, अगदी गोलंदाजांसाठी सुद्धा ही विकेट तेवढीच साथ देणार आहे जर आपण पाहिलं असेल तर, आणि फलंदाजांना सुद्धा अनुकूल असणारी ही विकेट. अगदी पॉइंटच्या दिशेवरनं टॅप करण्याचा प्रयत्न केला, 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न असेल, दुसरी धाव सुद्धा गेली आणि इथे मला 4 धावा, म्हणजे कोणताही कमीत कमी प्रयत्न आणि जास्तीत जास्त रिझल्ट आपण म्हणतो तशा प्रकारचा फटका होता. अगदी हलक्या त्यानं क्षेत्ररक्षकाच्या वरून मारलेला फटका आणि चेंडू सरळ झाला. डीप मध्ये कोणतं प्रोटेक्शन नसल्यामुळे चेंडू सीमा पार होतो. या 4 धावांच्या अखेरीस धावसंख्या होती ती 33 फॉर लॉस ऑफ 2, लॉस ऑफ 3, 33 वर 3. यावेळचा चेंडू लॉलीफुल टॉस, त्याला यावेळचा चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला टिपला गेला आणि कोणतेही चूक झाले नाहीये. क्षेत्ररक्षकाने मात्र अप्रतिम झेल घेतला आणि 4थ्या विकेटचं पतन होतंय ते ट्रॉफी फायटर या टीमचं आणि त्यांना आता रिप्लेस करतील रमेश म्हात्रे सर. अगदी 50 क्रॉस असणारे खेळाडू, परंतु क्रिकेटची अतिशय आवड आणि आतापर्यंत क्रिकेटचा हा छंद जोपासलाय त्यांनी आणि त्यासाठीच त्यांना मैदानात मात्र आता टीमची जबाबदारी आहे आणि ती टीमची परिस्थिती आली आणि त्यासाठी विकेटवर परत त्यांना थोडीशी निश्चितच एक दोघांमधले एक पार्टनरशिप करावी लागेल, कारण चांगल्या सुरुवातीनंतर रेग्युलर इंटरव्हल्समध्ये एक विकेटचं पतन होतंय ते ट्रॉफी फायटरच्या. अन्यथा मला वाटतं सध्याच्या घडीला ट्रॉफी फायटर्स टीम चांगल्या अवस्थेत असते, सध्याच्या घडीला सुद्धा चांगली अवस्था आहे. यावेळेचा चेंडू मात्र अगदी टेनिसमध्ये ज्याप्रमाणे फॉरेन फिरवा त्या पद्धतीनं अगदी उजव्या हाताने तो चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने गेला आणि 2 धावा मात्र लिलया कंप्लीट केला आणि दुहेरी धावसंख्येनं मात्र धावसंख्या होती ती 35. दुसऱ्या षटकाखेर मला वाटतं धावसंख्या होती ती 35. पहिल्या षटकात धावा होत्या 27 आणि दुसरं षटक अतिशय महत्वाचं फेकलं गेलं या गोलंदाजानं सतीश यांच्याकडनं. खरं तर खूप चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण केवळ 8 धावा देऊन मला वाटतं 3 गडी या एकाच षटकात मला वाटतं त्यांनी केलं. खूपच टर्निंग पॉईंट ठरू शकतो या मॅच मधला जर आपण विचार करायचा झाल्यास. हे सतीश यांचं षटक खूप चांगली गोलंदाजी केली आणि अप्रतिम झेल सुद्धा त्यांनी दत्ता सरांचा घेतला होता. अन्यथा इथं कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. जो स्कोर होता तो मात्र कुठेतरी अंकुश या धावांवरचा अंकुश ठेवण्यात त्यांना यश आलंय. त्याचं मुख्य कारण आहे ते गोलंदाज सतीश. शेवटचा आणि मला वाटतं 3रं षटक असेल
माफ करा, कदाचित इनिंग मधलं तिसरं षटक आहे आणि ते गोलंदाज आहेत सुद्धा सतीश पाटील, नोटेड हनुमान संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू अगदी दिशाहीन असा स्वरूपाचा होता, परंतु अंपायर अजून डिक्लेअर करतील का यस येतोय अंपायरचा इशारा आणि अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा एक 2 धावा मला वाटतं धावसंख्येत ऍड होतील. धावसंख्या झाली होती 37. स्ट्राईकवर आता असतील रमेश म्हात्रे, सतीश पाटील टू रमेश म्हात्रे. आणि पुन्हा एकदा येते सतीश पाटील यांना मला वाटतं अजून लेंथ सापडले नाही, कारण जर त्यांची गोलंदाजी जर तुम्ही पाहिली असेल तर अगदी जर त्यांना जर गुडलेन स्पॉटची जर लय सापडली तर मात्र फलंदाजांना थोडेसे अडचणीत असतात, परंतु यावेळेस दिशा भरकटताना हो 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 खूप चांगलं कमबॅक. 2 चेंडू नंतर मात्र एक कमबॅक केलंय आणि रमेश म्हात्रे यांना तो कोणत्याही पद्धतीने चेंडू खेळता आला आणि ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅट आणि पॅड मध्ये बरंचसं अंतर होतं आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकांच्या हातात. सतीश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होतात. समोर असतील रमेश म्हात्रे. ओहो काय टायमिंग शॉट केलाय, परंतु चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर येतोय. रमेश म्हात्रे यांच्या बॅट मधून सणसणीत षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने त्यांचे टीममेट्स आहेत अगदी त्यांच्या चेहऱ्यावर हसू अगदी स्मित हास्य जणू उमलवून दिलंय ते मात्र रमेश म्हात्रे यांनी आणि या षटकारांच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 43 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बघा क्रिकेटचं वेळ किती असू शकतं, अगदी 50 क्रॉस असतील आणि तरी सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम आणि टायमिंग सुपर. धावसंख्या झाली ती 44 धावसंख्या, अर्थातच वीरेंद्र सहवाग यांचा जर्सी क्रमांक 44. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करत असताना, कारण तिसरं षटक चालू असताना धावसंख्या आहे ती 44, चांगल्या अवस्थेत आहे ती ट्रॉफी फायटर. यावेळेस खरं तर 2 क्षेत्ररक्षणामध्ये इथं होईल का, थोडासा प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेल होऊ शकला असता, परंतु त्या क्षेत्ररक्षकांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. धावसंख्या होती ती 45. आता मात्र जर्सी क्रमांक रोहित शर्मा यांचा आलाय. धावसंख्या झाली होती 45. सतीश पाटील टू महेश म्हात्रे. पुन्हा एकदा अंपायर हात फायलावले जातात आणि एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोअर बोर्ड मध्ये वाढते. थोडीशी लय सापडत नाहीये ती सतीश पाटील यांना. जनरली आपण यांना पाहतो की खूप चांगली गोलंदाजी करतात, एक अचूक टप्प्यावर करतात, परंतु आज मात्र कुठेतरी भरकटताना दिसतात. याच दरम्यान त्याने महेश म्हात्रे यांचा येतोय चेंडू, इथे कोणती चूक होईल का आणि प्रयत्न जरूर केला होता परंतु तिथं यश आलं नाही आणि या दुहेरी धावसंख्येनं मला वाटतं अजून एक ऍडिशन होतंय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. आणि या 3 धावांनी धावसंख्या होते ती 49. थोडस मॅच मधलं जे नियंत्रण आहे ते कुठंतरी हरवून बसले तर असं वाटतंय. हो हो इनर एज लागली, चेंडू जर क्षेत्ररक्षकाला बीट केला तर मात्र थांबवू शकत नाही, कारण आम्ही तो अनुभव घेतला. एकदा का चूक झाली की मात्र तिथं चेंडू अगदी सीमा पार होतोय आणि या 4 धावांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 56, म्हणजे अर्धशतक आहे ते कंप्लीट केलंय त्या ट्रॉफी फायटरच्या टीमनं. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3rd ओव्हर इन प्रोग्रेस, 53 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. खूप चांगला क्रिकेट दोन्ही बाजूने खरं तर पाहायला मिळतं. यावेळेस मात्र रमेश म्हात्रे इज ऑन स्ट्राईक, सतीश पाटील इज ऑन बॉलिंग मार्क. चेंडूला हलक्या हाताने खरं तर कन्वर्ट केला, चेंडू जाता स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर, चेंडू जाते पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावांची गरज होती आणि ते 4 धावा पुन्हा एकदा मिळवल्यात. याचबरोबर अंपायरचा इशारा येतोय षटक संपलंय सतीश पाटील यांचा आणि या षटकाखेरीस धावसंख्या होते
57 3 षटकांच्या अखेरीस असं वाटलं होतं की या षटकामध्ये थोडंसं कमबॅक होईल, परंतु ही दोन फलंदाजांची जोडी आहे ती मात्र कुठेतरी चांगली कामगिरी करते आणि त्या प्रामुख्यानं रमेश म्हात्रे सध्या लिडिंगवर आहेत, कारण त्याने खूप चांगले फटके मारले. एक त्यांचा देखणा षटका तर अगदी प्रभावित करून टाकणारा होता, कारण आज याही वयात अगदी टायमिंग किती सुपर वयाचं एक मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या बॅटमधून मारलेला तो देखणा षटकार बरंचसं काही सांगून गेला. आणि महेश म्हात्रे यांची लाभलेली त्यांना 7 हे 2 फलंदाज क्रीजवर आहेत. धावसंख्या झाली ती 57 आणि शेवटचं षटक या इनिंग मधलं म्हणजे 65 ते 67च्या आसपास ही धावसंख्या जाऊ शकते आणि ती जर धावसंख्या गेली तर मला वाटतं की ही धावसंख्या मात्र विनिंग टोटल असू शकते. परंतु नोटेड हनुमानपाडा हा संघ सुद्धा खूप चांगली कामगिरी करतो. फलंदाजी मधलं सातत्य प्रामुख्याने असतील सतीश पाटील आणि त्यांच्या समेत असतील त्यांचे टीममेट्स, परंतु ते करण्यासाठी त्यांना मात्र संघर्ष जरूर करावा लागेल. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज आहेत गणेश, स्ट्राईकवर आहेत महेश. गणेश टू महेश. पहिला चेंडू अगदी वाईडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये येतोय, तिथे क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु थोडासा स्लोप असल्यामुळे दुसरं धाव सुद्धा अगदी सहजगत्या कंप्लीट केली आणि धावसंख्या पोहोचवते ती 59 या धावसंख्येवर. अगदी खूप चांगली धावसंख्या आता मात्र स्कोअर बोर्डवर दिसतंय. महेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत ते रमेश म्हात्रे. गणेश टू महेश. ब्लॉक होल मध्ये केलेला एक नामी संधी होती, अगदी हाफ वॉलीचे अगदी उत्सुकता होती. आम्हाला इथून सुद्धा वाटत होतं की चेंडू अगदी हाफ वॉली पडला होता. आमच्या समालोचन कक्षासमोर षटकार येईल की काय, परंतु तसं काही झालं नाही आणि चेंडू गेला निर्धाव. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये गॅप आहे, 2 खेळाडूंच्या मध्ये क्षेत्र निवडले. चेंडू जाईल का सीमा पार येतोय. खणखणीत चौकार महेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला पुन्हा एकदा एक देखणा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या होते ती 63. अगदी प्रोजेक्टेडचा संभावित स्कोअर मी सांगितलं होतं की 67च्या आसपास जर आलं तर मात्र एक चांगली धावसंख्या होऊ शकते आणि आता धावसंख्या झाली ती 63. म्हणजे अजूनही काही चेंडू शिल्लक असताना धावा अजूनही येऊ शकतात. चांगली टोटल एंड ऑफ द इनिंग नंतर तुम्ही बघू शकताय. थोडासा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. इथे मला वाटतं एक सिंगल काढून रमेश म्हात्रे यांना जर स्ट्राईकवर आणलं तर कदाचित चांगलं होऊ शकतो, परंतु आता काही चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. गणेश यांनी चांगलं कमबॅक केलं एका या चौकारानंतर. यस, यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक खाली डाऊन द ग्राउंड आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल घेतोय आणि मला वाटतं खरंच खूप सुंदर जगदीश यांनी हा झेल कन्वर्ट केला सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल की यस इट इज अ विकेट आणि परतावं लागेल तर
हॅलो, षटकातील शेवटचा चेंडू बहुधा काय सुंदर गोलंदाजी करतात सुधाकर. मात्र अगदी या षटकानं जो सामन्याचा पारडा होता त्या अगदी आपल्या बाजूला झुकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. आणि या षटका अखेर मात्र आता ड्रायव्हिंग सीटवर आहे तो ट्रॉफी फायटर. आणि इथं आमच्या प्रेक्षकांनी मला वाटतं आपलं प्रेडिक्शन केलं होतं की 6 चेंडू तर 36 धावा ठेवा म्हणजे मॅच बघणाऱ्यांना रंगत येईल. आणि अगदी जसंच्या तसं समीकरण राहिलंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 36 धावा. म्हणजे मॅच क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आपण वारंवार म्हणत असतो आणि त्याचा प्रत्यय येईल का या मॅच मध्ये. कारण आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिले आहेत आणि सामना जिंकायचा असेल तर 6 षटकार बनवावे लागतील, मारावे लागतील. ते म्हणजे नोटेड हनुमानपाडा या संघाला. आणि खरं तर हे 6 षटकार आज तागायत आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये पूर्ण करताना पाहिलेत. पहिल्यांदा जर 6 चेंडू आणि 36 धावा. शेवटचा षटक हा धावा संख्या झाली होती 32. पहिल्या ओव्हरला 16, दुसऱ्या ओव्हरला 14. 36 धावा, 6 चेंडू 36 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गंगाराम म्हात्रे यांना आमंत्रित केलंय कप्तान सुधाकर म्हात्रे यांनी. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट. चेंडू बीट झालाय. फलंदाज कोणत्याही प्रकारचा दबाव आला नाहीये आणि दबाव येतोय तो मात्र फलंदाजांवर. कारण आता का 5 चेंडू तर 36 धावा जमावे लागतील. कठीण असणारं आव्हान. चेंडू अगदी लाईक स्टिकवर फेकलेला अगदी पायांमध्ये आणि एका सिंगल नंतर मग गेलाय चेंडू. घेतली रन्स घेतली ना. षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस. खरं तर लो फुलटॉस होता परंतु क्रिकेटमध्ये लो फुलटॉस मारताना बऱ्याचशा वेळा अडचणी निर्माण होत असतात फलंदाजांना आणि तशाच प्रकारचा इथं प्रयत्न केला गेला फलंदाजांकडनं. कोणत्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाहीये आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. खूप चांगली गोलंदाजी मला वाटतं ट्रॉफी फायटर कडनं पाहायला मिळाली. पहिल्या षटकापासून थोडंसं आव्हान अगदी औपचारिकता आता मला वाटतं या सामन्याची राहिली आणि अगदी उंबरट्यावर आहे तो ट्रॉफी फायटर हा संघ विजयाच्या समीप. गंगाराम म्हात्रे यांचा षटकातील पुढचा चेंडू खूप चांगलं आक्रमण केलं होतं ट्रॉफी फायटर संघाने आणि त्याचा दबाव मात्र झेलू शकला नाही तो नोटेड हनुमानपाडा संघ. आणि त्याचं श्रेय जात आहे त्यांना ट्रॉफी फायटरच्या संघातील दत्ता म्हात्रे सर असतील, त्यानंतर महेश म्हात्रे असतील, रमेश म्हात्रे यांनी. दत्ता म्हात्रे सरांनी केलेलं जे आक्रमण होतं त्याचा परिणाम इतका झाला की मात्र दबावात फेकला गेला तो नोटेड हनुमानपाडा संघ आणि त्या दबावातून अजूनपर्यंत तो संघ सावरला नाही आणि पराभवाच्या छायेत आहे तो सध्याच्या घडीला. यावेळेस मात्र अगदी चांगला डिफेन्स केला परंतु याचा काही उपयोग होणार नाहीये आणि सांगता मात्र होतो या चेंडूनं आणि विजय संपादित करतोय तो